पालघर जिल्ह्यातील शिक्षण हक्काचा म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा आदिवासी भागात केवळ घोषणाच राहिल्या आहेत। विक्रमगड तालुक्यातील घाणेघर गावातील विद्यार्थी दररोज जीव धोक्यात घालून गड्यापर्यंत भरलेल्या ओढ्यातून शाळेचा प्रवास करीत आहेत। अहमदाबाद महामार्गापासून हाकेच्या 8 किमीवर असलेले घाणेघर गाव म्हणजे विकासाच्या बाबतीत पूर्णपणे शून्य आहेत। भोपोली घाणेघर ग्रुप ग्रामपंचायतीत येणाऱ्या 2350 लोकसंख्येच्या आदिवासी वस्तीला जोडणारा कोणताही पक्का रस्ता किंवा पूल नाही। सध्या लोकांना खडकाळ 6 ते 7 किमीचा वळसा घालावा लागतो किंवा पावसात वाहणाऱ्या ओढ्यातून लाकडी साकावाचा आधार घेत जीवांशी खेळावा लागत आहे। या भागातील भोपोली आश्रमशाळा 1ली ते 12वी, श्री एम के.जे. जोगानी हायस्कूल 5वी ते 10वी शिक्षण घेणारे 150 विद्यार्थी दररोज शाळेत पोहोचण्यासाठी लाकडी चाकावरून जीवघेण्या वाटेवरून प्रवास करीत आहेत। पावसाळ्यात या मार्गावरून चालणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रणच द्यावे लागत आहे। दरवर्षी तात्पुरता लाकडी पूल उभारण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा काही पर्याय नाही का, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। सरपंच महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री गणेश नाईक, खासदार, आमदार, शिक्षण मंत्री यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन दिली असून सुद्धा कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। जर विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी प्राण गमावण्याची वेळ आली आहे। ग्रामपंचायत व गावकरी यांचा संयम आता सुटू लागला आहे। शासनाने संबंधित मंत्र्यांनी आता तरी जागा होऊन तातडीने स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी पूल मंजूर करावा, अन्यथा या अपयशाची जबाबदारी थेट शासन यंत्रणेवर आणि लोकप्रतिनिधींवर जाईल, असा इशारा सरपंच महेंद्र पाटील यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।